काय संकेत आहे? आई काय झालं? काही हवंय का तुला? नाही, काही नाही. मीरा, ऐक ना, मला तुझ्याशी जरा महत्वाचं बोलायचंय. मला तुझ्याशी काहीच बोलायचं नाही. जातो इथं. मीरा, अगं महत्वाचं बोलायचंय सांगतेय ना. मीरा, अगं मी खरंच सांगते, मी तिथे आउट हाऊस मध्ये खेचल्यासारखी निघून गेले. मीरा अगं ऐक ना, इतकी नको झालंय का मी तुला? काहीतरी बोलतेय मी, तू ऐकून सुद्धा घेत नाहीयेस माझं. माझं ऐकून घेतेस का तू? मी सांगितलेल्या गोष्टींवर विचार तरी करतेस का तू? मी सांगितलेल्या गोष्टी तुला पटल्या नाही, तू पळून गेलीस. पळून गेले? तेच सांगायचा प्रयत्न करते मी. पळून नाही गेले, कोणीतरी ओढून घेऊन गेलं मला. ताई बास. तुला माझं ऐकून घ्यायचं नसेल ना, तर यापुढे मलाही तुझं काहीच ऐकून घ्यायचं नाही. थांब मीरा, नाही काय ऐकायचंय ग तुझं? अलीकडे काही वेगळं बोलतीयस तू? तुझं सतत तेच सुरू आहे. आई कसं खोटं बोलतायत, बाबा कसे बरोबर आहेत, आणि हे मी आता हजारदा ऐकलंय. मीरा, कसला विचार करतेस मीरा? नाही ते आय नो आपल्या दोघांची सिच्युएशन सेमच आहे. तुला तुझे बाबा भेटले नाही याचं टेन्शन आलंय. मला आई घरी आली नव्हती म्हणून टेन्शन आलं होतं. पण आय टेल यू, आईचं नेचर असंच आहे. अगदी अनोळखी माणसांना मदत करायच्या आधी ना ती विचार सुद्धा करत नाही. मागे पण बऱ्याचदा असं झालंय. ती कुठेतरी निघून जाते, आम्ही घरी तिची वाट बघत बसतो. ती परत आल्यावर कळतं की कधी पोलीस स्टेशनला तर कधी हॉस्पिटलला कोणाला तरी मदत करायला गेली होती. हळूहळू सगळं कळायला लागलंय मला. या शोधाचा प्रवास आत्ता खऱ्या अर्थाने सुरू झालाय. बाबांशी बोलता आलं नाही याचा विचार करतेस ना?